म्हणजे सैर महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर मी मंदार गुरव तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज आम्ही आलो पनवेलजवळ असलेल्या इर्शालगडाकडे, म्हणजे आम्ही निघालो आहोत सध्या नाश्त्यासाठी। आम्ही एक ब्रेक घेतलेला आहे। माझ्यासोबत सगळा भटकंती अनलिमिटेडचा अख्खा ग्रुप आहे। लॉकडाऊन नंतर पहिलाच हा ट्रेक अरेंज झालेला आहे। दिवाळीजवळ आलेली आहे। आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी ट्रेक करत असतो, दिवाळीनिमित्त काही कार्यक्रम करतो, पण यावर्षी कोरोनामुळे सगळे हे कार्यक्रम कॅन्सल झालेले आहेत। त्यामुळे आम्ही हा छोटा एक दिवसाचा ट्रेक करण्याचं ठरवलेलं आहे। सध्या आम्ही शेडूंग फाट्याजवळ आहोत। नाश्त्यासाठी एक छोटा ब्रेक घेतलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, मस्त मजा येणार आहे, कारण सगळेजण 7-8 महिन्यानंतर एकत्र भेटलेले आहेत। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेलच। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर करा। तसेच तुम्ही सैर महाराष्ट्राची आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं नाव सचिन चिंचकर। आजचा ट्रॅक इर्शालगड। नमस्कार प्रिया। कल्पेश। जय शिवराय, जय शंभूराजे, भाऊ शिवारी। जय शिवराय, नितेश पसले। जय शिवराय, आदित्य। जय शिवराय प्रसाद। जय शिवराय, संजयराजे पटेल। जय शिवराय करी। जय शिवराय श्रद्धा। जय शिवराय मंदार गुरव। जय शिवराय, जय शिवराय रोहन। जय शिवराय महेश। नमस्कार मंडळी, जय शिवराय। आता आपण इर्शालगडच्या ट्रेकला सुरुवात करत आहोत। तर सकाळचे 9 वाजले आहेत। आपला भटकंती ग्रुपची सगळ्यांची इंट्रोडक्शन झालेली आहे। आणि आता आम्ही जे आहोत ते नमराची वाडी म्हणून या गावात आहोत। तिथून थोडं अंतर वरती गेल्यावर इर्शालवाडी लागतं आणि माझ्या मागे जो दिसतोय तो इर्शालगड आहे। मंडळी, आपण आता निमराच्या वाडी आणि इर्शालवाडीच्या मधल्या टेकडीवर येऊन पोहोचलेलो आहोत। इथून आपल्याला मोरब्या डॅमचं चांगलं दर्शन होतं। या मोरब्या डॅममधून नवी मुंबईला पाणी पुरवठा केला जातो। आता आपण इर्शालवाडीला येऊन पोहोचलेलो आहोत। एक छोटासा ब्रेक घेतला आहे आणि मग पुढे आपण जाणार आहोत। हे मस्तपैकी लिंबू पाणी पिऊन आम्ही वरती किल्ल्याकडे जाणार आहोत।
आपण इर्शालवाडीतून इर्शालगडाकडे जातो आहे. तर माझ्या बाजूला जे आता मंदिर दिसते ते विशाळा देवीचं आहे. या विशाळा देवीच्या नावाचा अपभ्रंश झाल्यामुळे या गडाला इर्शालगड नाव पडलं असावं असा अंदाज आहे. आता जो आपण सुळका बघत आहोत तो इर्शालगडचा सुळका आहे. त्याच्या बाजूने आपल्याला एक पायवाट लागते. जे इर्शालगडला मागे याच्या मागे नेडा आहे. त्या नेड्याकडे जाण्यासाठी इथून एक पायवाट लागते. त्या पायवाटेने आपण नेड्याकडे जाणार आहोत. आपण इर्शालवाडीतून एक टेकडी वरती चढून आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला एक पाण्याचं टाकं लागतं. आपण इर्शालवाडीतून शिडीच्या वाड्याने वरती आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक मंदिर लागतं. ते इर्शालदेवी मातेचं आहे. या इर्शालदेवीच्या मातेचा उत्सव असतो दिवाळीमध्ये. आपण थोड्याशा हार्ड अशा पॅचमधून वरती आल्यावर आपल्याला एक नेडं लागतं. या नेड्यातून आपल्याला मागच्या साईडला इर्शालवाडी आणि मोरबा डॅम दिसतं आणि इथून आपल्याला प्रबळगड पण दिसतो. इर्शालगड हा एक सुळका आहे, त्यामुळे इतिहासात त्याचा कुठे उल्लेख नाही. आपण नेड्याच्या वरच्या बाजूला आलो. थोडंसं अंतर पुढे गेल्यावर आपल्याला हे दुसरं टाकं लागलं आहे. पहिलं टाकं आपण खाली बघितलं होतं. आम्ही आता इर्शालगडाच्या शेवटच्या टोकावर पोहोचलेलो आहोत. आता जे तुम्ही बघताय ते इर्शालगडावरचं तिसरं टाकं आहे. गडावरील पाण्याच्या टाक्यांचं अस्तित्व पाहता त्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. मे 1966 शिवरायांनी कल्याण, भिवंडी, रायरीपर्यंतचा सारा मुलूक आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. आता आपण बघितलं तिसरं हे टाकं बघितलं. त्याच्या मागच्या बाजूचा इथे एक गुहेसारखा आकार आहे. तिथून आपल्याला इर्शालवाडीचं सुंदर दर्शन होतं आणि इथलं वातावरण पण खूप थंड आहे. तर मंडळी, सैर महाराष्ट्राची इर्शालगडाची सफर कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर करा. आणि तुम्ही सैर महाराष्ट्राची आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सैर महाराष्ट्राची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या.